वृद्ध काळात अंगावर आजारपणाचे दागिने घेऊन जगावं लागतं, पण हे वेगवेगळ्या आजारांचे दागिने घेऊन जगणं काही सोपी गोष्ट नसते। आधी शरीर थकलेलं असतं, इच्छाशक्ती कमी झालेली असते, अशातच ते आजाराचं ओझं नकोसं वाटतं। आयुष्याच्या 60-70 नंतर जवळपास प्रत्येक वृद्धाची हीच परिस्थिती असते आणि त्याच परिस्थितीला किंबहुना आजारपणाला कंटाळून एका आजोबांनी पहिलं त्यांच्या पत्नीचा खून केला आणि मग स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांचं आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं आहे। म्हणून नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या आजोबांनी सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय ते जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट्टा। पंचाहत्तरी पार केलेली लता मुरलीधर जोशी व मुरलीधर रामचंद्र जोशी हे आजी आजोबा नाशिकच्या जेल रोड भागात राहत होते। आजोबा सेवानिवृत्त मुख्याध्यापक तर आजी देखील सेवानिवृत्त शिक्षिका होत्या। त्यांची दोन्ही मुलं मुंबई व नवी मुंबई परिसरात राहतात। नाशिकला ते दोघेच राहत होते। सेवानिवृत्त होऊन दोघे आजी आजोबा एकमेकांच्या साथीने निवांत आयुष्य जगत होते। पण आजी लता जोशी यांना एका आजाराने ग्रासले आणि गोष्टी बदलल्या। लता जोशी या आजारपणामुळे सुमारे 3.5 वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या। आजोबांना त्यांची ही अवस्था पाहवत नव्हती। आपल्या पत्नीला होणारा हा त्रास असह्य झाल्याने आजोबांनी टोकाचा निर्णय घेतला। बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास घरकाम करणाऱ्या सीमा घरातून काम आटपून निघून गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी चिठ्ठी लिहिली। पत्नी लता यांचा गळा दाबून हत्या केली, त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। यानंतर सायंकाळी 7च्या सुमारास स्वयंपाकासाठी मोलकरीण घरी आल्यानंतर मुरलीधर जोशी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर लता जोशी पलंगावर मृत अवस्थेत आढळून आल्या। यानंतर उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर मुरलीधर जोशी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। दरम्यान यावेळी सापडलेल्या सुसाईड नोटमधून मुरलीधर यांनी हे का केलं याचं कारण समोर आलं आहे। मी मुरलीधर रामा जोशी पत्नीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे। मी खुशीने आत्महत्या करत आहे। मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे। पोरांनी मला माफ करावे। सीमाने खूप सेवा केली आहे। तिला माझ्याकडून 50,000 रुपये चालू खात्यातून द्यावेत। ती बाहेर गेली असताना मी हे कृत्य करत आहे। तिचा याच्याशी काहीही संबंध नाही। तिच्या मुलाची फी भरण्यासाठी या पैशांचा उपयोग होईल। लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले 5,000 अंत्यविधीसाठीचे पैसे आहेत। मंगळसूत्र जोडवी आहेत, ते लताला द्यावेत। त्यानंतर सीमा राठोड हिला ते द्यावेत। माझे देहदान करावे। लताचा तुमची इच्छा असल्यास अंत्यविधी करावा। माझी आत्महत्या फेल झाली तर मला वृद्धाश्रमात ठेवावे। माझे या कृत्यास कुणीही जबाबदार नाही, असे मुरलीधर जोशी यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे, ज्यातून पत्नीच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे। दरम्यान आजोबांची परिसरातील सर्वांशी सलोख्याचे संबंध निर्माण झाल्याने जोशी कुटुंबियासोबतच परिसरातील नागरिकांनी देखील ही घटना उघडकीस आल्यावर हळहळ व्यक्त केली आहे। तर यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।